बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या बार्शी तालुक्यातील एडेश्वरी साखर कारखान्याने पहिली उचल 3000 ऐवजी 2800 रुपये अशी कमी दिल्यामुळे सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने आज या साखर कारखान्यावरती आंदोलन करण्यात आले। त्यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड म्हणाले की अनेक आंदोलने केल्यानंतर या साखर कारखान्याने पहिली उचल आज 3000 रुपये जाहीर केली असली तरी कारखाना विकत घेतला। त्यावेळी मात्र शेतकऱ्यांची बिले FRP अधिक व्याज अशी न दिल्यामुळे आम्ही वारंवार शांततेच्या मार्गाने निवेदन दिली, अनेक आंदोलनं केली, परंतु 3 वर्ष होत आले तरी अनेक तालुक्यातील कोट्यावधी रुपये या कारखान्याने अद्यापपर्यंत दिलेले नाही। ते तात्काळ द्यावे व अंतिम ऊस दरही जाहीर करावा, अन्यथा शेतकरी उसाने मारतील असा खणखणीत इशाराही यावेळी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, शेतकरी संघटनेचे हनुमंत भोसले, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शरद भालेकर, शकापचे रविकिरण कानगुडे, रयत क्रांतीचे कृष्णा काशीद, जनहित संघटनेचे राज्य प्रवक्ते रामराव काटे, रवींद्र मुठा, समाधान भालेकर, मुसा मुलानी, पप्पू आगलावे, पोपट आगलावे, विक्रम घायतिडक, विकास बारबोले, सदानंद आगलावे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री आवलकर व त्यांच्या सहकार्यांनी ठेवला होता। आज आम्ही बार्शी तालुक्यातील एडेश्वरी शुगर युनिट नंबर 2 जे बीडचे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या कारखान्यावरती एक छोटंसं आंदोलन केलेलं आहे। त्याला आंदोलन म्हणता येणार नाही, कारण आंदोलन आमचं 30 तारखेला आंदोलन झालं होतं। त्यानंतर आम्हाला पत्र देतो असं म्हटलं होते, पहिली उचल 3000 या कारखान्यात देणार असं। तसं त्याप्रमाणे ही पत्र घेण्यासाठी आज आम्ही विविध संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी गेलो, पत्र घेतलं। मी या ठिकाणी बाप्पाला सांगू इच्छितो, तुम्ही दिलंय आम्हाला पहिली उचल 3000 रुपयाचे पत्र, परंतु आम्हाला दुसरी मागणी आमची अशी असणार आहे की इतर कारखान्याप्रमाणे आम्ही त्या कारखान्याच्या बरोबरीनं उसाला अंतिम दर देऊ। हे पत्र आम्ही घेतल्याशिवाय 9 ते 12 तारखे दरम्यान आम्ही हलणार नाही आणि तोपर्यंत कारखाना बंद राहील। परंतु या कारखान्यामध्ये महिला असतील, बाकीची जी शेतकरी आहेत ते चिडलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी तुमची असणार आहे। त्यामुळे तात्काळ तुम्ही अंतिम दर डिक्लेअर करावा।